लगेच आपल्या जागेवर जाऊन बसावं। शुभेच्छा देत असणाऱ्या सर्व उपासक उपासिकांना सूचना असेल, गुच्छ दिल्यानंतर बघा ते बंदीची दिसत आहे नाही तेवढी गर्दी तुम्ही केली है ना। थोडी खुर्ची मागे घ्या। हा, ज्यांना ज्यांना स्वागत आणि सत्कार बंदीचा करायचा आहे आमच्या भिक्षू संघाने, श्रामणेर संघाने, महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर, मैत्री बुद्ध विहार, संघर्ष महिला मंडळ, धम्मदीक्षा ग्रुप यांच्या वतीने आमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सकाळपासूनचे कार्यक्रम घेतले होते। विशेषत्वाने सकाळी परित्राण, बुद्धपूजा आणि 35-40 भिक्षूंना बोलावून त्यांना भोजनदान, संघदानाचं आयोजन केलेलं होतं। त्यानंतर त्यांच्या धम्मदेसना शुभेच्छा समारंभही आयोजित केला होता आणि दिवसभराचा शुभेच्छा समारंभ चालू असताना आज सायंकाळी पुस्तकांचं प्रकाशनही झालेलं आहे। महामंगल सूत्रावरील विश्लेषणात्मक धम्मदेसना जो भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी उपदेश दिला होता तो संपूर्ण मानवजातीच्या हित सुखाकरिता आहे।
त्या पुस्तकाचं लिखाण पुण्यातील आमच्या उषा आई उपरवट यांनी केलं आहे आणि त्याचं प्रकाशनही आज आत्ता सायंकाळी झालं आहे. याचबरोबर बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक आहे जे की बुद्धवंदनेसाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचंही प्रकाशन होऊन त्याचं मोफत वितरण करण्यात आलेलं आहे जन्मदिनाच्या निमित्ताने आणि त्यामुळे हा दिवसभराचा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना प्रचंड संख्येने आपल्या शहरातूनच नाही तर बाहेरही काही ठिकाणावरून उपासक उपासिकांची इथे गर्दी जमलेली आहे. शहरामध्ये प्रथमच असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या भंतेजीचा वाढदिवस साजरा होतो आणि या विविध कार्यक्रम आयोजित केले होते. काय भावना आहे तुम्हाला, काय वाटतं? बिलकुल, तसं तर वाढदिवसाचं सेलिब्रेशनचा हा काही हेतू नाही आहे, ते निमित्त आहे. एका निमित्ताने लोक एकत्र येतात आणि म्हणून हा दिवस आम्ही निवडला की या दिवसाचं औचित्य साधून पुस्तकांचं प्रकाशन करता यावं आणि लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना दान देण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भिक्खू संघाला हे इथे बोलावून परित्राण बुद्ध पूजा आणि धम्मदेसनेचं आयोजन केलं. या म्हणजे जन्मदिनानिमित्त तुम्ही काय संकल्प केला आहे? आमचे संकल्प तर पूर्वीपासून ठरलेले आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि त्याचबरोबर संत महापुरुषांची सुद्धा कर्मभूमी आहे. आमचा जो विचार आहे तो बुद्धाचा विचार आहे आणि बुद्धाचा विचार हा सार्वजनिक आहे. मानवतेच्या हितसुखाकरिता भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमचं ब्रीद आम्ही बनवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज जो की बाबासाहेबांना अभिप्रेत होता तो निर्माण करण्यासाठीचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे जिएंगे तो बाबा साहब के लिए और मरेंगे तो बाबा साहब के लिए अशा प्रकारचं आमचं ब्रीद आहे. बाबासाहेबांचं एक ध्येय होतं का भारत बौद्धमय करायचा, परंतु त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही. तर याच्यामध्ये काही भिक्खू संघ कमी पडतो का काय, नेमकं कशासाठी? बाबासाहेब आंबेडकरांची ही अपेक्षा होती. आता सध्या 68 वर्ष झाले धर्मांतराला, पण आपण जर महाराष्ट्रातच नाही तर भारतभरामध्ये पाहत असाल तर सकारात्मक विचाराने आपण पाहिलं तर मोठं परिवर्तन होताना दिसत आहे. तुम्ही आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही फॉलो करत असाल किंवा पाहत असाल तर 2-2.5 वर्षांमध्ये बघा आमचे 1.25 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की मोठ्या द्रुत गतीने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. परंतु कुठल्याही धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर काही गोष्टी किंवा काही लोक चांगलीही असतात, चांगल्या विचारांना अनुसरणारी, आणि काही वाईट विचारांचीही लोक असतात. त्यामुळे बुद्ध धम्मातही तसं काही वेगळं नाही आहे. म्हणजे काही चांगली जी लोक आहेत ती काम प्रामाणिकपणे करत आहेत आणि जी वाईट विचाराची लोक आहेत ती लोक काम करत नाहीत, एवढाच फरक आहे. सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविभूतींना प्रथमतः अभिवादन करतो. पूजनीय भिक्खू संघा पंचांग प्रमाण उपस्थित उपासक आणि उपासिका, बालक तथा बालिकांना आज धम्मगुरू भदंत पूर्णानंदजी महाथेरो यांचा आज जन्मदिवस आहे. त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. लाख लाख शुभेच्छा या माध्यमातून त्यांना देण्यात येत आहे. संघरत्न बुद्ध विहार समितीतर्फे या शुभेच्छा भदंत पूर्णानंदजी थेरो यांना देण्यात येत आहे. या निमित्ताने उपासक आणि उपासिकांना काय आवाहन करणार? यांना एवढंच करता येईल की ज्या धार्मिक रथ चाललेला आहे बाबासाहेबांच्या विचारांचा, भदंत पूर्णानंद बंदेजीचा, यांचा अवश्य या उपासकांनी लाभ घ्यावा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं आणि एक वर्तनामध्ये बदल करून इच्छित असं आपला भारत बौद्धमय कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावा. एवढे एक आव्हान या निमित्ताने करत. त्यांचे प्रवचन, एक मिनिट, तुमचं आपलं नाव? भदंत करुणानंदजी थेरो यांचे यूट्यूबवर द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रवचन देत राहतात. तर सर्व बौद्ध बांधवांनी त्या